नववर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तासच शिल्लक राहिले आणि मात्र त्याआधी सर्वच नागरिक किंवा पर्यटक मोठा जल्लोषमध्ये आता या ठिकाणी साजरा होणार. सध्या बांद्रा सिलिंगच्या गार्डनमध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो 2025चं या ठिकाणी LED लाईटच्या अनुषंगाने या ठिकाणी एक बोर्ड लावला आणि त्याच्यावर सगळेच पर्यटक असतील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी सेल्फी काढत आहेत. आपण ह्या बाजूला जर बघितली मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण की 2024ला आता गुड बाय करून 2025चं आगमन होणार आणि त्या अनुषंगाने मोठा जल्लोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अनेक चौपाटींवर नागरिकांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळत आहेत. आपण काही पर्यटकांशी काही नागरिकांशी संवाद देखील साधणार आहेत. काका काय सांगाल, 2025 मध्ये आगमन आहे, आज शेवटची रात्र आहे आणि शेवटचा दिवस आहे, कसं वाटतंय? हिंदी में बोलूं? कैसा लग रहा है 2025 में? बहुत अच्छा लग रहा है। हम सभी के लिए शुभकामना करते हैं कि नव वर्ष 2025 सभी के लिए सुखद समृद्धि लेके स्वास्थ्यवर्धक रहे। नक्कीच काही अजून नागरिकांशी संवाद काय सांगाल, 2024 आता शेवटचा दिवस आहे, शेवटची रात्र आणि उद्या 2025 सुरुवात होणार आहे, कसं वाटतंय? सबसे पहले सबको मैं हैप्पी न्यू ईयर बोलना चाहता हूँ और बाकी सबको यही बोलना चाहता हूँ कि सब मिलके एक साथ रहे, अच्छे से लॉ फॉलो करें और सब देश का जो भी संविधान है वो फॉलो करें और मिलजुल के रहे, यही अपनी विश है एंड हैप्पी न्यू ईयर। आपण या ठिकाणी बघितलं की अनेक नागरिक या ठिकाणी 2025च्या सेल्फी या ठिकाणी काढत आहेत. काही महिलांशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करणार, मात्र या ठिकाणी अनेक फॅमिली यासोबत आपल्या लहान मुलांसोबत आल्यात. काय सांगाल, 2024चा शेवटचा दिवस आहे आणि उद्या 2025 सुरुवात होणार. खूप छान वाटतंय 2024 मधून 25 मध्ये जाताना. थँक्यू सो मच. काय काय आता स्वप्न असणार आहे 2025 मध्ये? काय नाही, हे वर्ष सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं जावं बस. नक्कीच एक पर्यटक असतील किंवा नागरिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि शेवटची रात्र, शेवटचा दिवस आहे. अनेक जल्लोष या ठिकाणी रात्री 12 वाजता मोठी फटाक्यांची आतिषबाजी जल्लोषमध्ये 2025चं आगमन होणार आहे आणि 2024ला गुड बाय केलं जाणार आहे आणि 2025चं पुढे सुरुवात होणार आहे. कॅमेरामन सुभाष पवारसह मयुराज जाधव, TV9 मराठी, बांद्रा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.